युनिव्हर्सिटी नागपूरच्या संयुक्तिक विद्यमानाने आयोजित 22nd ॲन्युअल कन्व्हेन्शन ऑफ इंडियन सोसायटीज फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ कॅनिन प्रॅक्टिसेस आणि नॅशनल सिनॉप्सिस ऑन रोल ऑफ कॅनिन इन वन हेल्थ बिल्डिंग पार्टनरशिप अँड रिझॉल्विंग चॅलेंजेस या कार्यक्रमात इथे मंचावर उपस्थित जगातील सर्वात मोठ्या संघटनेचे दूरदर्शी व प्रेरणादायी नेतृत्व करणारे परमपूजनीय संघचालक माननीय डॉक्टर मोहनजी भागवत साहेब, तसेच या मंचावर उपस्थित आणि आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉक्टर उमेशचंद्र शर्मा साहेब, महाराष्ट्र शासनाच्या ॲनिमल हजबंडरी डेअरी डेव्हलपमेंट अँड फिशरीज विभागाचे सचिव सन्माननीय डॉक्टर रामास्वामी साहेब, या कार्यक्रमाचे आयोजक आणि मापसू विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील साहेब, मापसूचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर डॉक्टर सुधीरजी दिवे साहेब, ISACPचे अध्यक्ष डॉक्टर S प्रधानाबन, या कार्यक्रमाचे ऑर्गनायझिंग चेअरमॅन आणि असोसिएट डीन डॉक्टर JP कोरडे, डॉक्टर शिशिरजी उपाध्याय, आदरणीय मंच आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि सर्व मापसूचे अधिकारी, कर्मचारी, बंधू भगिनींनो, मित्रांनो, खरं म्हटलं तर या इंडियन सोसायटी फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ कॅनिन प्रॅक्टिसेसच्या वार्षिक अधिवेशनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जगातील सर्वात म्हणजे भारताला जगात सर्वात प्रथम क्रमांकाचा देश करण्याकरता ज्यांचं अवरात्र जे प्रयत्न करत असतात असे परमपूजनीय डॉक्टर मोहनजी भागवत साहेबांसोबत हे मंच साझा करण्याचं किंवा या मंचावर त्यांच्या या व्यासपीठावर त्यांच्यासोबत बसण्याची मला संधी मिळाली. मी स्वतःला फार भाग्यशाली समजतो. मोहनजी स्वतः एक पशुवैद्यकीय चिकित्सक आहे आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. या कॉलेजमध्येच त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलेलं आहे आणि निश्चितच मला जसा संपूर्ण देश त्यांच्यावर फार त्यांचा अभिमान आहे, तसंच सगळ्या वेटरनरी डॉक्टर्सलासुद्धा त्यांच्यावर फार मोठा अभिमान आहे. आज वन हेल्थमध्ये आपण श्वासांची भूमिका जी आहे, म्हणजे कुत्र्यांच्या भूमिकेवरती भागीदारी निर्माण करणे आणि आव्हान निवारण करणे या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर इथे आपण मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचं मनपूर्वक आभार मानतो. वन हेल्थ ही संकल्पना सांगते की मानव, प्राणी आणि पर्यावरण यांचं आरोग्य एकमेकांचे घट्ट जोडलेलं आहे. या संकल्पनेत श्वासांची जी भूमिका आहे, श्वानांची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. रेबीजसारख्या झुनोटिक आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी श्वानांची लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. भारत सरकारने 2030पर्यंत रेबीज निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय कृती आराखडा राबविण्यात आलेला आहे. तसेच प्राणी जन्म नियंत्रण, ॲनिमल बर्थ कंट्रोल कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम यांच्याद्वारे भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन आणि रोग नियंत्रणावर भर दिलेला आहे. डॉक्टर रामास्वामी साहेबांनी निश्चितच महाराष्ट्रामध्ये 70 लाख कुत्रे म्हणजे असल्यावरचं आणि त्यामुळे होणारे रॅबिसचे आकडेवारी आपल्याला इथे सादर केलेले आहे. आणि निश्चितच या वन हेल्थ मिशनच्या माध्यमातून हे वन हेल्थ यशस्वी होण्यासाठी पशुवैद्यकीय असणार, वैद्य असणार, डॉक्टर असणार, पर्यावरण विभाग असणार आणि समाज यांची भागीदारी अत्यावश्यक आहे. एकत्रित प्रयत्नामुळे आपण निरोगी, सुरक्षित आणि संतुलित समाज निश्चितच घडवू शकतो. नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात पशुवैद्यकीय व्यावसायिकांची संख्या 20,000पेक्षा जास्त वाढवण्याकरिता खाजगी क्षेत्रात पशुवैद्यकीय महाविद्यालय व अर्थ व्यावसायिक पशुवैद्यकीय प्रशिक्षण केंद्र, पशुसाठी रुग्णालय, निदान केंद्र, प्रजनन केंद्र उभी करण्यासाठी कर्ज आधारित भांडवल अनुदान योजना सुरू करण्याचा प्रस्तावित केलेला आहे. निश्चित यामुळे आपला जो उद्देश आहे तो निश्चितच साध्य होण्यात आपल्याला फार मोठी मदत होणार. मानव, प्राणी आणि पर्यावरण यांचे संतुलित राखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून आपण अधिकच निरोगी आणि सुरक्षित समाज घडू शकू असं मला पूर्ण विश्वास आहे.
आपले सर्वांचे मनापूर्वक आभार आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माननीय डॉक्टर फुके साहेब आमच्या वार्षिक अधिवेशन व राष्ट्रीय परिसंवादाला उपस्थित राहून आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने आम्हा सर्वांना प्रोत्साहित केल्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो. Now may I request the esteemed dignitaries to kindly release the ISA